पीक विमा 2026च्या अनुषंगानं नुकतीच आकडेवारी समोर आलेली आहे। पीक विमा घेण्याची मुदत जरी 10 ऑगस्ट पर्यंत लांबवली असली तरी अद्यापही 2,80,000 पेक्षा जास्त शेतकरी या पीक विम्याकडे वळलेले दिसून येत नाही आहेत। या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही आणलेल्या सुधारणावादी पीक विमा योजनेमुळे खरेखुरेच शेतकरी या पीक विम्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून तो आकडा कमी झालेला आहे, पद्धतीचं स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। वस्तुस्थिती आम्ही आपणासमोर आणू इच्छितो आहे की जी 1 रुपयाची पीक विमा मागच्या 2025लाच रद्द केलेली आहे, ही 1 रुपये पीक विमा रद्द झालेली असताना सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःचा 2-3% जो प्रीमियमचा हिस्सा आहे तो भरून जवळपास 11,86,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला पीक विमा संरक्षित केलेला होता। या बाबी असताना सुद्धा जेव्हा सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली, बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत। असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे। या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत ही बाब अधोरेखित केली जाते आहे, ती पूर्णतः चुकीची आहे। ही बाब आम्ही आपल्यासमोर पुन्हा एकदा निश्चित करून आणू इच्छितो आहेत, कारण ज्या पद्धतीनं निकष या सरकारने आणि विमा कंपनीने आणलेली आहेत, पूर्वेचे जवळपास 5 पैकी 4 निकष पूर्णपणे रद्द केलेली आहेत आणि केवळ उंबरठा उत्पन्नावर आधारित आणि तांत्रिक सॅटेलाइटच्या उत्पन्नावर आधारितच पीक विमा संरक्षित केला गेलेला आहे, ही एक त्यातली मुख्य अट आहे। दुसरी अट, प्रीमियम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या रकमा वाढवलेल्या आहेत, त्यासोबतच रिस्क फॅक्टर जो काही आहे तो कमी केलेला आहे। एवढंच नाही, कापसासारख्या पिकाला सरकारने भरण्याचं सुद्धा कमी केलेलं आहे। ह्या सगळ्या बाबी झाकून ठेवून जर सरकार म्हणत असेल की हीच खरी 2,86,000 शेतकरी खरेखुरी आहेत, तर मागच्या वर्षी भरलेल्या 11,86,000 शेतकरी हे काही खोटे शेतकरी आहेत का? आणि जर 3 लाख शेतकरी खरे असतील तर 12-3 जवळपास 9 लाख शेतकऱ्यांनी जर बोगस पीक विमा भरला असेल तर आपली यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री यांना त्यांना आम्ही विचारतो आहे। जर याच्यामध्ये अपप्रवृत्ती आणि चुकीचं असेल तर ते तुम्ही नीट करू शकता, तुमच्या हातामध्ये शासन आणि प्रशासन आहे, परंतु यामुळं सर्वसामान्य आणि खऱ्याखुऱ्या मोठ्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनानं घ्यावी आणि शेतकरी धार्जिनी पीक विमा ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं लागू करावी अशी मागणी किसान सभा आपल्याला करते आहे। इन्क्लाब जिंदाबाद। पीक विमा 2026च्या अनुषंगानं नुकतीच आकडेवारी समोर आलेली आहे। पीक विमा घेण्याची मुदत जरी 10 ऑगस्ट पर्यंत लांबवली असली तरी अद्यापही 2,80,000 पेक्षा जास्त शेतकरी या पीक विम्याकडे वळलेले दिसून येत नाही आहेत। या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही आणलेल्या सुधारणावादी पीक विमा योजनेमुळे खरेखुरेच शेतकरी या पीक विम्यामध्ये आलेले आहेत आणि म्हणून तो आकडा कमी झालेला आहे, पद्धतीचं स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। वस्तुस्थिती आम्ही आपणासमोर आणू इच्छितो आहे की जी 1 रुपयाची पीक विमा मागच्या 2025लाच रद्द केलेली आहे, ही 1 रुपये पीक विमा रद्द झालेली असताना सुद्धा शेतकऱ्यांनी स्वतःचा 2-3% जो प्रीमियमचा हिस्सा आहे तो भरून जवळपास 11,86,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आपला पीक विमा संरक्षित केलेला होता। या बाबी असताना सुद्धा जेव्हा सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली, बीड जिल्ह्यातल्या बहुसंख्य मंडळामध्ये 5, 6, 7 वेळा अतिवृष्टीच्या नोंदी सरकारकडे आहेत। असे असताना सुद्धा आणि वारंवार पीक विम्याच्या नुकसानीच्या धर्तीवरती मागणी करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपयाही पदरात नुकसानीपोटी मिळालेला नाही आहे। या बाबी लपवून ठेवून केवळ सुधारणावादी पीक विम्यामुळेच शेतकरी याच्याकडे कमी येत आहेत ही बाब अधोरेखित केली जाते आहे, ती पूर्णतः चुकीची आहे। ही बाब आम्ही आपल्यासमोर पुन्हा एकदा निश्चित करून आणू इच्छितो आहेत, कारण ज्या पद्धतीनं निकष या सरकारने आणि विमा कंपनीने आणलेली आहेत, पूर्वेचे जवळपास 5 पैकी 4 निकष पूर्णपणे रद्द केलेली आहेत आणि केवळ उंबरठा उत्पन्नावर आधारित आणि तांत्रिक सॅटेलाइटच्या उत्पन्नावर आधारितच पीक विमा संरक्षित केला गेलेला आहे, ही एक त्यातली मुख्य अट आहे। दुसरी अट, प्रीमियम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या रकमा वाढवलेल्या आहेत, त्यासोबतच रिस्क फॅक्टर जो काही आहे तो कमी केलेला आहे। एवढंच नाही, कापसासारख्या पिकाला सरकारने भरण्याचं सुद्धा कमी केलेलं आहे। ह्या सगळ्या बाबी झाकून ठेवून
जर सरकार म्हणत असेल की हीच खरी 2,86,000 शेतकरी खरेखुरी आहेत, तर मागच्या वर्षी भरलेल्या 11,86,000 शेतकरी हे काही खोटे शेतकरी आहेत का? आणि जर 3 लाख शेतकरी खरे असतील तर 12-3 जवळपास 9 लाख शेतकऱ्यांनी जर बोगस पीक विमा भरला असेल तर आपली यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आणि गृहमंत्री यांना त्यांना आम्ही विचारतो आहेत. जर याच्यामध्ये अपप्रवृत्ती आणि चुकीचं असेल तर ते तुम्ही नीट करू शकता. तुमच्या हातामध्ये शासन आणि प्रशासन आहे, परंतु यामुळं सर्वसामान्य आणि खऱ्याखुऱ्या मोठ्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी महाराष्ट्र शासनानं घ्यावी आणि शेतकरी धार्जिनी पीक विमा ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं लागू करावी अशी मागणी किसान सभा आपल्याला करते आहे. इन्क्लाब जिंदाबाद.